अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण लवकरच हटण्यात येणार असून त्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेच्या वतीने मार्किंग करण्यात आले आहे। येवला रोड येथील गिरमे यांच्या पत्राच्या गाळ्यांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आतल्या बाजूस मार्किंग केले होते। त्यानंतर सर्व व्यावसायिक धास्तावले होते। नगर परिषदेने अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजावताच व्यावसायिकांनी आपापली दुकाने आणि शेड स्वतःहून खोलून घेतले। सोमवारी संध्याकाळी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत नगर परिषद कार्यालय येथे बैठक झाली। या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना जे अधिकृत बांधकाम आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये। जिथे जिथे नागरिकांची तक्रार आहे तिथे रस्त्यांवर फेरमोजणी करा अशा सूचना केल्या होत्या। त्यानंतर मंगळवारी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी फेरमोजणी केली असता येवला रोड येथील दुकाने वाचली आहे। त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे। मात्र नगर परिषद कर्मचाऱ्यांनी चुकीच्या मार्किंग केल्यामुळे व्यावसायिकांचे दुकानांचे आणि 2-3 दिवसांच्या व्यवसायाचे देखील मोठे नुकसान झाले आहे। नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एका चुकीमुळे व्यावसायिकांचे मात्र मोठे नुकसान झाले, याची चर्चा सर्वत्र रंगली आहे। कोपरगावात सध्या जी अतिक्रमण मोहीम जी चालू होती त्या मोहिमेमध्ये नगरपालिकेने त्यांच्या सर्वेनुसार ज्या मार्किंग करून दिलेल्या होत्या त्या मार्किंगमुळे आम्ही सर्वजण भयभीत झालो होतो। त्यामध्ये आम्हाला असं वाटत होतं की आमचे दुकानं जातात का काय। त्यामुळे आम्ही 4-5 दिवस पूर्ण डिस्टर्ब झालो होतो। आमचा व्यवसाय पण डिस्टर्ब झालेला होता। पण काल जो जनता दरबार झाला, आमदार आशुतोष दादा काळे यांनी परत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आणि त्या सूचनानुसार रिसर्वे करायला लावला। त्या सर्वेनुसार नगरपालिकेने खूप सहकार्य केलं। त्यांनी डिटेल रस्त्याचा मॅप वगैरे बघितला, त्यानुसार मोजणी केली। त्या मोजणीमध्ये आता आम्ही सुरक्षित आहोत। आमचे गाळे वगैरे वाचतात आहे, त्याबद्दल आमदार आशुतोष दादा काळे यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। मी सांगतो तांबातून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सदर दुकानमध्ये आमच्या फुल्या मारल्यामुळं काल जनता दरबार झाला। त्या दरबारमध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांनी पाठपुरावा केल्यामुळं आमचे गाळे आज सुरक्षित आहे आणि आमचे जे मध्ये खुणा मारल्या होत्या त्याच्याबद्दल त्यांनी नगरपालिकेकडे व्यवस्थित हे करून नगरपालिकेने आम्हाला व्यवस्थित त्या खुणा करून दिल्या आहे। त्याच्यात आमचे गाळे पूर्णपणे वाचले। त्याबद्दल आमचे आशुतोष दादा यांचे मी खूप खूप आभार मानतो।